भाजीवालीकडून मी काकडी घेऊन आले. नवरासारखा कामावर असल्यामुळे तो मला वेळच देऊ शकत नव्हता. मी घरी आल्यावर दरवाजा बंद केला व काकडी छान धुवून घेतली. नंतर दोन्ही पाय लांब केले आणि मी काकडीचा खेळ चालू केला. तेवढ्यात समोरच्या खिडकीतून मला आजोबा बघत होते. मी त्यांना आमच्या रूममध्ये येण्याचा इशारा केला. पुढे काय झाले तुम्हीच कथेमध्ये ऐका. नमस्कार, माझं नाव स्वाती. मी एक गृहिणी. लग्न होऊन नुकतीच मला 1.5-2 वर्ष झाले होते. तरी आमच्यात तसं काही नव्हतंच. नवरा हा सारखा कामावर असायचा. ओव्हरटाईम, डे नाईट या सगळ्या शिफ्ट करत असल्यामुळे जास्त करून घरामध्ये मी खूप वेळा एकटीच असायची. ऐन वयामध्ये असल्यामुळे माझ्या आतमध्ये काही गोष्टी घडणं स्वाभाविकच होतं. त्यामुळे नवरा नसला की मी कधी कधी टी व्हीवर गुलाबी सिनेमा बघायचे, तर कधी कधी गुलाबी गोष्टीसुद्धा वाचायचे. ते वाचल्यानंतर मी स्वतःला शांत करून घ्यायचे. पण असं चालणार किती दिवस? या गोष्टींनी माझ्या मनामध्ये खूपच विचार यायचे. आम्ही राहत असलेल्या ठिकाणीच खूप सारी कुटुंब राहायची. त्यामधीलच आमच्या समोर राहणाऱ्या शीलाचे सासरे बुवा, ते म्हणजे नोकरीतून नुकतेच रिटायर झालेले. पण त्यांच्याकडे बघून कोणी बोलणारही नाही की हे रिटायर झालेले आहेत. कारण उंचीपुरी शरीरयष्टी, धिप्पाड देह व नियमित त्यांचं व्यायाम करणं यामुळे त्यांनी स्वतःला चांगलंच फिट ठेवलं होतं. त्यातल्या त्यात ते माझ्या नवऱ्याचे चांगले मित्र होते. त्याला कारण होतं ते म्हणजे एक दिवस अचानक ते आजारी पडले. त्यांच्या घरामध्ये कोण नसल्यामुळे त्यांनी माझ्या नवऱ्याला आवाज दिला व नवऱ्याने त्यांना गाडीमधून दवाखान्यापर्यंत पोहोचवलं व सर्व उपचार घेऊन पुन्हा घरी आणलं सुद्धा. त्यामुळे त्यांची व माझी चांगली ओळख झालेलीच होती. आता नवरा हा कामावर असल्यामुळे घरामध्ये मी एकटीच असायची. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तो वेळ मी स्वतःसाठी राखून ठेवायचे. एक दिवस असंच सकाळी 10 वाजता मी मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी गेले. खरेदी करत असताना मी भाजीवालीकडे गेले. तिथे गेल्यानंतर मी समोरच काकडी बघितली. काकडीचा आकार मला खूपच छान वाटला, कारण ती हाताएवढी तळहाताएवढी होती व चांगली जाड होती. मी तिला हातात घेतलं व बघू लागले. तेवढ्यात मला भाजीवालीने आवाज दिला, घेणार का? असं म्हणताच मी पटकन पानावर आली व गोंधळल्यामुळे मी तिच्याकडनं अर्धा किलो काकड्या घेतल्या. काकड्या घेऊन मी घरी आले. घरी आल्यानंतर सगळ्यात आधी मी रूमचा दरवाजा बंद केला. रूमचा दरवाजा बंद केल्यानंतर मी पिशवीतील काकड्या बाहेर काढल्या. त्यामधील चांगलीच मोठी जाड अशी काकडी मी निवडून काढली. तिला छान प्रकारे धुवून काढली. काकडी धुतल्यानंतर काकडी अजूनच थंड पडली होती. तिचा आकार आम्हाला भलताच मोहक वाटत होता. त्यानंतर मी घरातील सर्व खिडक्या व दरवाजे बंद केले. मी माझ्या बेडरूममध्ये जाऊन पलंगावर झोपले व दोन्ही पाय लांब केले. त्यानंतर मी ती काकडी मस्त त्या ठिकाणी ठेवून आत बाहेर करतच होते. माझा खेळ हा खूपच रंगात आला होता. अचानक माझं लक्ष गेलं ते समोरच्या रूममध्ये. तिथे ते सासरे बुवा समोरच उभे होते. ते कधीपासून माझ्याकडे बघतच होते. तेवढ्यात माझंही लक्ष त्यांच्याकडे गेलं. मी पटकन पाय खाली केले व स्वतःला सावरून बसले. पण मी त्या गोंधळामध्ये असल्यामुळे मी त्यांच्याकडे पाहून हसले व ते सुद्धा माझ्याकडे पाहून हसले. मी त्यांना भुया
वरती करून कायचं विचारल्यावर त्यांनी मला छान चाललंय असं हात करून सांगितलं. तेव्हा मी त्यांना घराकडे येण्याचा इशारा केला. ते झपक्यात आतमध्ये गेले व दरवाजावरून बाहेर आले. इकडे माझ्या हृदयाचे ठोके वेगाने वाढत होते. काय करावं मला काहीच कळत नव्हतं. आता ते हळूहळू चालत दरवाजाजवळ आले. इकडे तिकडे बघून त्यांनी दरवाजावर थाप मारली. मी दरवाजा उघडणार तेवढ्यात पटकन ते आतमध्ये शिरले व मी दरवाजा लावून घेतला. तेव्हा ते म्हणाले, काय मग, खेळ तर तुझा खूप रंगामध्ये आला होता. माझ्यामुळे मोडला असेल तर मी माफी मागतो. तेव्हा मी म्हणाले, मला माफी मागून चालणार नाही. मी आता तुम्हाला काहीतरी सांगणार आहे, तेव्हाच माझा राग शांत होईल. तेव्हा ते म्हणाले, काय हवंय सांग बघू. तेव्हा मी म्हणाले, मी ज्या काकडीसोबत ती करत होते मला तशीच पण तुमची काकडी हवी आहे. ते माझ्याकडे बघून हसू लागले. तेव्हा ते म्हणाले, माझ्याकडं काकडी नसून चांगलाच मोठा गाजर आहे. मी म्हणाले, गाजर असो की काकडी, पण मला ती हवीच आहे. असं म्हणताच आता आम्ही दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन बेडरूमच्या दिशेने चालू लागलो. तेवढ्यात ते मला म्हणाले, बघ, तू करत असताना मी ह्याच खिडकीतून बघितलं होतं. आता तू ही खिडकी लावून घे, नाहीतर आपल्या दोघांना ऊन बघेल व तो तिसरा आपल्यामध्ये सामील होईल. व आम्ही दोघेही हसू लागलो. ती म्हणाली, येऊ दे की तिसरा आला तर आपण तिसऱ्याला सुद्धा आपल्यामध्ये ॲडजस्ट करू शकतो. तिचं हे माझं असं बोलणं ऐकून ते भलतेच खुश झाले. तेव्हा ती म्हणाली, आता बोलत बसणार आहे की काही करायचं. तेव्हा मी त्यांना म्हणाले, हो, करण्यासाठीच तर मी तुम्हाला इथपर्यंत बोलवले आहे. तेव्हा ती मला म्हणाली, पण तू मला असं काही कसं घरी बोलू शकतेस? मी तुला कधीपासून आवडतोय. तेव्हा मी त्यांना म्हणाले, तुम्हीच रोज सकाळी जेव्हा व्यायाम करता तेव्हा मी पडद्याच्या आडून खिडकीमधून तुम्हाला चोरून चोरून बघत असते. त्यामुळे मला तुम्ही तेव्हापासूनच खूप आवडता. तुमच्याकडे बघितलं की असं वाटतच नाही की तुमचं वय झालं आहे. तेव्हा ते म्हणाले, अगं हो, ते खरं आहे, पण नवरा व तुझ्यामध्ये काही चालू नाही का? तेव्हा मी म्हणाले, माझं तर नशीबच खराब आहे. नवरा हा सारखा कामामध्ये गुंतलेला असतो, त्यामुळे तुम्हाला वेळच देऊ शकत नाही. शेवटी काय करणार, म्हणून काकडी वगैरे घेऊन काम करावं लागतं. असं म्हणताच आम्ही दोघेही जोराजोरात हसू लागलो. तेवढ्यात मी त्यांना विचारलं, तुम्ही इतके दिसायला सुंदर आहात, उंच व धिप्पाड, घरामध्ये नक्कीच महिला काही तुमच्या मागे व असतीलच. तेव्हा ते म्हणाले, हो, नुकतीच माझी सूनबाई, मी तिला चांगलीच फळवून काढलेली आहे. त्यांच्या तोंडातून हा शब्द ऐकताच मी भलतीच हैराण झाले. कारण त्यांची सूनबाई ही दिसायला खूप सुंदर व नवविवाहितच होती. तरीही कसं काय बाबा यांना जमलं, याच मी विचारात गुंग झाले. तेवढ्यात त्यांनी माझ्या तोंडासमोर टिचकी वाजवली. मी भानावर आले. तेव्हा ते म्हणाले, आता सर्व प्रश्न व उत्तर झाले असतील तर आपण सुरुवात करूया. असं म्हणताच मी हो म्हणाले. आता आमचं दोघांमध्येही चालू झाला तो झटापटीचा खेळ. ते मला तर कधी मी त्यांना, असं करत करत शेवटी आम्ही दोघेही एकमेकांमध्ये पूर्ण विलीन झालोच. हे सर्व करत असताना आम्हालाही खूपच मजा वाटत होती. काय करावं हे काही कळतच नव्हतं. पहिल्यांदा मी इतक्या धिप्पाड, उंच व रांगड्या पुरुषाकडनं हे सर्व करून घेत होती. ते सुद्धा मला कोणत्याही प्रकारची कसर न ठेवता खुश करण्यामध्ये व्यस्त होते. आता हळूहळू आम्ही दोघेही एकमेकांमध्ये पूर्ण विलीन झालो. असं करत असताना कधी मी वरती तर कधी ते वरती, कधी मी त्यांच्या खाली तर कधी ते माझ्या खाली, आमचा असा आदलाबदलीचा खेळ चांगलाच रंगात आला. ते घरी 11 वाजता आले होते. ते दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत माझ्यासोबत करतच होते. मला या सर्वांची खूपच मजा वाटली होती.
आता जेव्हाही नवरा कामाला जायचा तेव्हा मी मस्त संधी पाहून त्यांना घरी बोलावून घ्यायचे. तर मित्रांनो, तुम्हाला आपली कथा कशी वाटली हे नक्की सांगा. कथा आवडली असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.